नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरात आज नाल्याचा प्रश्न उद्भवत आहे। याच नाल्याविषयी मीरा भाईंदर शहरातील आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील काल वल्गना केली। त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्टच्या पूर्वी मीरा भाईंदर शहरातले सर्व नाले व्यवस्थित करून जनतेला आम्ही सोयी सुविधा करून देऊ। परंतु मीरा गावठाण या ठिकाणाहून जे जंगल परिसर आहे त्या जंगल परिसरामधून जे पाणी गावागावामध्ये येतं आणि त्या पाण्यासाठी जो नाला या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे तोच नाला मीरा गावठाण ते महाजनवाडी गळत असा तो या ठिकाणी येतो। ज्या ठिकाणी मन अपोज बिल्डिंग आहे त्या ठिकाणी येऊन हा थांबला जातो। ज्या 20 फूट असलेला नाला आणि त्याचं तोंड जे आहे ते 8 फुटाचं आहे। 20 फूट नाल्यातून येणारे पाणी जे आहे 8 फूटच्या तोंडाच्या ह्याच्यातून कसं पास होणार हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो। गजानन कंस्ट्रक्शन नावाची जी कंपनी आहे ती ऑलरेडी जी आहे ब्लॅक लिस्टेड झालेली कंपनी आहे आणि त्याच कंपनीला हा ठेका पुन्हा दिला कसा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। तसेच हा जो कंस्ट्रक्शन आहे गजानन कंस्ट्रक्शनने हा काम घेतला आणि शेट्टी नावाच्या कोणत्या व्यक्तीला तो बहाल केला, स्फूर्त केला। प्रश्न निर्माण होतो की ब्लॅक लिस्टेड कंपनी काम घेऊ कशी शकते आणि या ठिकाणी काम दुसऱ्याला देऊ कशी शकते। आपण पाहत आहात माझ्या बॅक साईडला जे आहे संजार नावाची एक कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या ग्राउंडच्या समोरच जे आहे तिथूनच नाला येतो आणि त्याच नाल्याला वाचवण्याचा प्रयत्न मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने या ठिकाणी केलेला असल्याचे निदर्शनास आलेलं आहे। गजानन कंस्ट्रक्शन जी कंपनी आहे ती कुठेतरी झोलझाल करत असताना या ठिकाणी दिसत आहे। आपण पाहतात जे संजार कंपनी आहे त्या कंपनीचा मालकावर एवढी दया का केली जाते याचाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। या सर्व विषयावर बोलण्यासाठी PRP पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे या मीरा भाईंदर शहराचे जे महासचिव आहेत ते या विषयावर बोलण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याला जर जाणून घेऊया काय सांगत आहेत ते। काय सांगाल नाईक साहेब, आज या ठिकाणी संजार नामक कंपनी जी आहे तिच्या ग्राउंडमध्ये जे आहे या ठिकाणी एक नाला आहे आणि तो नाला वाचवण्यासाठी दुसऱ्या नाल्याचा वापर मीरा भाईंदर महानगरपालिकेने केलेला आहे। काय सांगाल? असं आहे साहेब, सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो की आपण ही न्यूज लावलेली आहे। मागच्या वर्षी पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने आमचे अध्यक्ष परशुरामजी साळवे या नाल्याच्या संदर्भामध्ये उपोषण केलं होतं 9 दिवसाचं। त्या उपोषणाचा मुद्दा असा होता की या ठिकाणी जे जीवितहानी झालेली आहे, लोकांचं नुकसान होते। हा नाला नाही, हा ओढा आहे, पूर्वीचा नैसर्गिक ओढा आहे। हा ओढ्याचं रूपांतर यांनी अतिक्रमण करून जागोजागी अतिक्रमण याचं रूपांतर नाल्यामध्ये करण्यात आलेलं आहे। हा नाला येतो आणि या ठिकाणी मुन्सी कंपाऊंडमध्ये या ठिकाणी पाणी घुसते अतोनात वृष्टी झाल्यामुळेही किंवा कमी वृष्टी झाल्यामुळे। आमचं म्हणणं एवढं होतं की ह्या नाल्यावर जागोजागी जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढून टाकण्यात यावं। सर्वात मोठा मुद्दा होता बापा सीताराम मंदिर पाठीमागे, तिथून ज्या ठिकाणी नाल्यावर वेगवेगळ्या टप्प्यांनी जे अतिक्रमण केले ते हटवा आणि सर्वात मोठं अतिक्रमण जे आहे संजारच्या जवळ टाकलं आहे। हे बघा आपल्या समोर दिसते आहे। या ठिकाणी 15 बाय 65चा असं यांचं लांबी रुंदी याची आहे। याला नोटीस आहे 2010ची। ही नोटीस काढून महानगरपालिकेने नोटीस दिली आहे हटवण्यात यावं। महानगरपालिकेने तसे केले नाही। आम्ही उपोषण केल्यानंतर त्यांनी एक निविदा काढली। निविदा काढल्यानंतर हे आता समजलं की गजानन कंस्ट्रक्शननी हा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, त्यांनी कोणाला कोणा शिट्टीला दिलेला आहे। हे सगळी मिलीभगत दिसते या ठिकाणी। आता 20 फुटाचा नाला यांनी ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी हे 10 ज्या ठिकाणी समाप्त होतो नाला तिथे 8 फुटाचा ठोक आहे। आता 20 फुटातून वाहत आलेलं पाणी हे 8 फुटातून जाऊ शक्य नाही। पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून आमचं एवढं म्हणणं आहे की हे जे या ठिकाणी हा जो नालाचा प्रकार झालेला आहे आयुक्तांनी स्वतः येऊन या ठिकाणी या गोष्टीचं निराकरण करावं, तेव्हा आमचे समाधान होईल।
किंवा अन्यथा मग पुन्हा मला याच मुद्द्यासाठी उपोषणाला बसला येईल. या ठिकाणी जो आहे, जो आपण समोर पाहत आहेत, या ठिकाणी ह्याच हायवेवरती प्रत्येक वर्षी पाण्याची नदी निर्माण होते आणि या ठिकाणी एक प्रकारे पुन्हा या ठिकाणी या विषयाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. काय वाटतं, हा जनतेवर अन्याय आहे का? जनतेवर महानगरपालिका अन्याय करते असं वाटतं. कारण महानगरपालिकेच्या वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार केला, दूरध्वनीवरून त्यांना मेसेज पाठवला, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटलो, तर त्यांनी काय केलेलं, या ठिकाणी ही फिरवफिरीची उत्तरं देऊन त्यांनी हा नाला जो आता रस्त्यातून घेतलेला आहे त्याचा काही फायदा नाही. जुना नाला तो बंद करण्याच्या तयारीमध्ये आहेत. आमचं म्हणणं जुना नाला बंद करू नये, तेच का नाही काढलं? पूर्वीचं जे आमचं जी मागणी होती की नाल्यावर असलेल्या जखमीमध्ये काढण्यात यावं, संजारच्या ठिकाणी जे सर्वात मोठा अतिक्रमण आहे या ठिकाणी का नाही काढत? याच्यासाठी हे वाचवण्यासाठी का एवढे महापालिका मेहरबान असण्याचं कारण काय असू शकतं? एक कुठेतरी पाणी मूर्त आहे. कारण बांधकाम विभाग आणि खास करून कार्यकारी अभियंता खांबीच आहे, यांच्याशी काहीतरी मिलीभगत आम्हाला दिसते असेल, दाट शक्यता आहे. आज जो तुम्ही विषय तो विषय जर समजा पूर्ण नाही करण्यात आला तर तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? लोकशाही पद्धतीने आम्ही मागच्या वर्षी पण उपोषणाला बसले होते. आमचे अध्यक्ष पंचवरामजी साळवे, यावर्षी जर आमच्या मनात निराकरण त्या विषयाचं झालं नाही तर पुन्हा आम्ही उपोषणाची तयारी केली. काशीमीरा परिसरातील मीरा गावठाण या ठिकाणी प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी असा प्रश्न निर्माण होतो आणि कुणाचा तरी जीव या ठिकाणी तळमळतो. याच गटार नाल्यामध्ये काही वर्षापूर्वी डेड गाड्या वाहून आल्या होत्या. 6 ते 7 जे लोक आहेत वाहून गेले होते आणि त्याच विषयाला गेल्या अनेको वर्षापासून त्या विषयाचा न्याय व्हावा, या गटाराचा नाल्याचा पाणी वाहण्याचा कुठेतरी न्याय झाला पाहिजे म्हणून एक व्यक्ती मनातून अंतरात्म्यातून तळमळ करतो. प्रत्येक वेळेस तो काही ना काही धडपड करून जनतेला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधात ह्याच गटारासाठी जे संजार कंपनीच्या समोर जे गटार आहे त्यासाठी या व्यक्तीने संघर्ष केला होता. 9 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि उपोषणानंतर कुठेतरी न्याय होईल त्या ठिकाणी जे गावठाण आहे त्या ठिकाणी एक ओढा बनवण्यात आला आणि त्या ओढ्यातून पूर्ण पाणी वाहून गेलं आणि त्यावर्षी कुठल्याही पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. परंतु ह्या वर्षी या संजार कंपनीला जे वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, या संजार कंपनीमुळेच यावर्षी पुन्हा ती परिस्थिती मीरा गावठाण मुन्शी कंपाऊंड या ठिकाणी पाणी भरून पुन्हा तशीच पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी परशुराम साळवे यांचा जीव तळमळतोय. त्यांना वाटत आहे की या विषयाचा न्याय झाला पाहिजे. चला तर जाणून घेऊया मीरा भाईंदर शहराचे समाजसेवक जे आहेत परशुराम साळवे, त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी ते काय सांगत आहेत. काय सांगाल साळवे साहेब? सातत्याने 9 दिवस तुम्ही संघर्ष केला, उपोषण केलं, न्याय मिळाला, परंतु आज तुमच्या मनामध्ये कुठेतरी तळमळ होत आहे. मुन्शी कंपाऊंड डुबून जाईल, बाजूचा एरिया डुबून जाईल, या ठिकाणी संजार कंपनी समोर जे गटार होतं त्याला वाचवून या ठिकाणी गजानन कन्स्ट्रक्शनने एक प्रकारे जनतेवर अन्याय केला असं तुम्हाला वाटतं? काय सांगाल या सर्व विषयावर? प्रथम आपल्याला महाराष्ट्र न्यूज नेटवर्कला धन्यवाद बोलून की आपण माझे जे नैसर्गिक औरा नदीचा प्रश्न जे मीरा गावठाण माजनवाडी या झोपडपट्टीतल्या लोकांना जीव वाचवण्यासाठी जे प्रयत्न करत होतो त्यासाठी अगोदरही आपण पुढे आलेले आणि आज परत आपण तुमच्या माध्यमातून आमची हे लोकांना वाचवण्यासाठी आपण लोकांच्या मध्ये आणता. खूप खूप धन्यवाद बोलतो. विषय असा 2010 मध्ये संजारसाठी महानगरपालिकेने पत्र दिलेलं होतं तरी आज पण त्याच्यावरती कारवाई झाली नव्हती. त्यानंतर आजपर्यंत 26 जुलैपासून तर आतापर्यंत या ठिकाणी मीरा गावठाण माजनवाडी या ठिकाणी ओढा नाल्यामध्ये एकूण 12 लोकांचं मयत झालेलं आहे. त्यानंतर 2019ला सुद्धा एक व्यक्ती वाहून आलेला होता. कित्येक गाड्या वाहून आलेल्या आहेत. लोकांच्या घरात 7-7, 8-8 फूट पाणी शिरायचं, लोक वाहून जायचे, त्यांच्या अंगावर कपडे नसायचे, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. पण त्या दिवसांनी पत्रव्यवहार करून शेवटकार महानगरपालिकेने ऐकलं नाही. त्यानंतर मी मीरा भाईंदर महानगरपालिकेला 13/6/2022 रोजी मी पत्र दिलं आमरण उपोषणचं आणि 22/6/2022 रोजी मी आमरण उपोषणला मीरा भाईंदर सुभाषचंद्र आझाद मैदानला या ठिकाणी बसलो. सातत्याने 9 दिवस उपोषणला बसल्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आमचे माननीय शहर अभियंता खांबीज साहेब आणि आमचे इंजिनियर साहेब प्रफुल्ल वानखडे साहेब
आणि आमची ज्योत्स्ना महापौर ज्योत्स्ना हसनाळे हे सगळ्यांनी मध्यस्थी करून हे उपोषण मला माघारी घ्यायला लागलं. तिथे कारवाई चालू केली, परंतु संजयच्या समोरचं कारवाई आजपर्यंत झालेली नाही. आणि आता हे नवीन गटर बाहेरून काढायचं म्हणून प्रयत्न चाललेले, त्यामुळे मी पण हो भरलो की बाहेरून काढता साहेब, पण हे सुद्धा ठेवा. आणि मला त्या टायमाला स्वतः खांबे साहेबांनी सांगितलेलं का हा सुद्धा नाला जुना आपण संजयच्या बाजूचा जो खालतून गेलेला नाला हा सुद्धा आपण ठेवूया. पण आज तसं मला दिसत नाही, ते पॅक करायला घेतलेले. तर हे जर पॅक झालं तर परत एकदा मीरा भाईंदर मधले महाजनवाडी गावठण हे परत एकदा जलमग्न होऊन जाईल असं मला दिसून येत आहे. कारण 2023 मध्ये एक थेंब कोणाच्या घरात पाणी शिरलं नव्हतं. पूर्ण मीरा भाईंदर जलमग्न झालेलं. आमचे माननीय आयुक्त साहेब दिलीप ढोले साहेब यांनी स्वतः मला फोन करून परिस्थिती विचारली. त्याला मी बोललेलो, सर आपला फार फार धन्यवाद का आपण या ठिकाणी माझ्या मीरा भाईंदर महाजनवाडीमधले जे प्रश्न सोडवलात, यामुळे माझ्या महाजनवाडीमध्ये एक थेंब कोणाच्या घरात पाणी शिरलेलं नाहीये. खूप खूप धन्यवाद. तर धन्यवाद मला बोलले की साहेब तुमचा धन्यवाद की तुमच्यामुळे गावठणमध्ये पाणी भरलं नाही. पण आता मला वाटते की मीरा भाईंदर महानगरपालिकामुळे आज मुन्शी कंपाऊंड मीरा गावठण महाजनवाडी हे पूर्ण जलमग्न होणार आहे. कारण या ठिकाणी स्थिती अशा अडाणीचे केबल गेलेले, पाईपलाईन गेलेले, 4 फूटच्या मधून 20 फूटच्या अंतरावरती पाणी कसं निघणार? हा एवढा नदी आहे, हा गटर नाही आहे. हा पावसाचा एवढा उंच डोंगरातून भाग येणारा झाडं वाहून येतात. पावसाळ्यामध्ये एखादी झाडं अडकली त्यानंतर ते निघणार कसं? पूर्ण मीरा अमर पॅलेस या ठिकाणी पूर्ण पाणी भरत सुटेल आणि मुन्सी कंपाऊंड महाजनवाडी गावठण परत डुबण्याच्या स्थितीवरती तयार आहे. तर यासाठी मी लवकरात लवकर मी आपल्याला बोलतो, साहेब संजारचा नाला ओपन करा आणि त्याला एमर्जन्सीसाठी मोकळे ठेवा. जर नाही ठेवलं परत आमरण उपोषणला मी तत्काळ बसीन. मी हे नाही बघणार का आचारसंहिता लागतोय का अधिवेशन लागतोय, काही बघणार नाही. तत्काळ मी बसीन आणि सोमवारी मी तुम्हाला पत्र देतोय मीरा भाईंदर महानगरपालिका आमरण उपोषण बसण्यासाठी. या ठिकाणी समाजसेवक परशुराम साळवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की संजार समोरील जो नाला आहे तो इमर्जन्सी नाला आहे. त्या नाल्यामुळे पूर परिस्थिती कुठेतरी थांबेल आणि त्यामुळे जे आहे येणारी पूर परिस्थिती जी आहे, जी मुन्शी कंपाऊंडला वाहून घेऊन जाणारी पूर परिस्थिती आहे ती कुठेतरी या ठिकाणी थांबेल. ज्या व्यक्तीचा जीव तळमळतोय की मीरा गावठणमध्ये एक नाला बनवून मीरा गावठणला न्याय दिला, परंतु या ठिकाणचा जर न्याय नाही झाला तर मुन्शी कंपाऊंडमध्ये पाणी भरून कुठलीही जीवितहानी वित्तहानी होण्याची या ठिकाणी समाजसेवक परशुराम साळवे यांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की लवकरात लवकर संजार कंपनी समोरील नाला उघडा करावा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. जय महाराष्ट्र.